नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आताच एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या संबंधीची ही बातमी आहे. पूजा खेडकर यांना मसुरीला परत बोलावण्यात आल्याचं एक पत्र आता मिळालेलं आहे. कार्मिक मंत्रालयाने हे पत्र दिलेलं आहे. कार्मिक मंत्रालयाकडून पूजा खेडकर यांची चौकशी सुरू झाली होती आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी मसुरी इथे त्यांना परत बोलावण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. मसुरी येथे त्यांना 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश या पत्रामध्ये देण्यात आलेले आहेत. पूजा खेडकर यांची स्वतंत्र केबिन, त्याच्यानंतर गाडी चालक आणि इतर कर्मचारी, स्टाफ अशी मागणी ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केलेली होती आणि त्यानंतर त्या चर्चेत आल्या. त्यांच्या याच मागण्यांची जेव्हा तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या संबंधीची अंतर्गत चौकशी सुरू झाली. केंद्रीय कार्मिक मंत्रालयानं एक सदस्यीय समिती नेमली आणि या समितीनं दिलेल्या अहवालानुसार आता त्यांना 23 जुलैपर्यंत मसुरी येथील प्रशासकीय अकादमी येथे परत बोलावण्यात आलेलं आहे. म्हणजेच त्यांचा प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जो कार्यकाळ सुरू होता तो आता स्थगित झालेला आहे. पूजा खेडकर यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले. त्यांना एक स्वतंत्र कॅबिन हवी होती, त्या अटॅच बाथरूम हवं होतं, त्यानंतर त्यांना गाडी हवी होती, गाडीवरती लाल दिवा त्यांनी लावलेला होता. या सगळ्या तक्रारी त्यांच्या करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर एक सदस्यीय समितीने आपला अहवाल तयार केला. तो कार्मिक मंत्रालयामध्ये दिला जाणार आहे. त्याआधीच त्यांना आता परत बोलावण्यात आलेलं आहे. म्हणजेच त्यांच्यावरती आता काहीतरी कारवाई सुरू झाली आहे असं म्हटलं जातंय. पूजा खेडकर यांच्या या सगळ्या कारनामे समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचेही कारनामे समोर आलेले होते. पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवलेली होती. त्यानंतर त्या शेतकऱ्याने तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची तक्रार देखील पौड पोलिसांनी तेव्हा घेतली नव्हती. कारण पूजा खेडकर आणि त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी टाकलेला राजकीय दबाव किंवा त्यांचे असलेले प्रशासनातील लागेबांधे यामुळे पोलिसांनी देखील तेव्हा तक्रार घेतलेली नव्हती. मात्र जेव्हा आता पूजा खेडकर यांच्या संबंधीच्या वेगवेगळ्या तक्रारी समोर येऊ लागल्या, पूजा खेडकर या अडचणीत आल्याचं दिसायला लागलं, तेव्हा पोलीसही कामाला लागले आणि पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर यांच्यासह 2 पुरुष आणि त्याच्यासह 2 स्त्री बाउन्सर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा तपास, यांची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या बंगल्याबाहेर बाणेर येथे जात आहेत. मात्र त्या तिथे देखील सापडत नाहीये, त्या फरार आहेत अशीच सध्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांच्या या सगळ्या मागण्यांमुळे त्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी असताना त्यांनी केलेली स्वतंत्र केबिनची मागणी असेल, स्वतंत्र गाडीची मागणी, त्या गाडीवरती लावलेला लाल दिवा, या सगळ्या तक्रारींमुळे आता त्यांच्या कुटुंबातील देखील प्रकरण समोर येऊ लागली. त्यांचे वडील हे वंचित बहुजन आघाडीकडून नगर दक्षिण मधून निवडणूक लढलेले होते आणि त्यांनी त्यांची संपत्ती 40 कोटी जाहीर केलेली आहे. आणि दुसरीकडे पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र सादर केलेलं होतं. त्यासोबतच त्यांनी त्या अंध आहेत, दृष्टी दोष आहे त्यांना आणि त्याशिवाय मनोरुग्ण म्हणून देखील मानसिक आजार देखील त्यांना असल्याचं त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं होतं. या प्रकरणी देखील त्यांची चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या चौकशीचा अहवाल आता कार्मिक मंत्रालय देणार आहे आणि त्याआधीच त्यांचं प्रशिक्षण कालावधी थांबवण्यात आला असून त्यांना 23 जुलैपूर्वी मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी येथे हजर राहण्यास सांगितलेलं आहे. हा पूजा खेडकर यांना मोठा दणका असल्याचं मानलं जातंय. या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्ही mymahanagar.com या आमच्या वेबसाईटवरती पाहू शकता. त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलवरती पाहू शकता. त्यासाठी आमचं YouTube चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्कीच करा. मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह, पुणे.